श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 12 नोव्हेंबरला रविवारी आहे लक्ष्मीपूजन आणि आपल्याला माहीत आहे की लक्ष्मीपूजन हे अमावस्या तिथीला येत असतं. आश्विन महिन्याच्या अमावस्येला हे लक्ष्मीपूजन आहे आणि अमावस्येची जी तिथी आहे तर ती 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबरला दुपारी 2:56 ही जी अमावस्या तिथी आहे तर ती संपणार आहे. प्रत्येक वेळेला आपण अमावस्या ही उदय तिथीनुसार जे काही आपल्याला करायचं आहे तर ते उदय तिथीनुसार करत असतो, परंतु या अमावस्येला लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजन हे संध्याकाळच्या वेळी केल्यामुळे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते 12 नोव्हेंबरला आहे आणि त्यासाठी आपल्याला 12 नोव्हेंबरलाच एक वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून ओवाळून टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्रता असेल, तसेच आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे तर ती घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्याचा मार्ग हा मोकळा होईल. आणि यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त आहे 5:39 पासून ते 7:35 पर्यंत म्हणजे संध्याकाळी 5:39 ते 7:35 हा लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आहे. तर लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त सुरू होण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी आपल्या घरात येण्या अगोदरच आपल्याला घरातील दरिद्रता, नकारात्मकता ही बाहेर घालवायची आहे. तर हा उपाय तुम्ही 5:15 ते 5:30 तर या वेळेत करू शकता आणि या 15 मिनिटांच्या कालावधीमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पौर्णिमा, अमावस्या तर अशा काही विशिष्ट तिथी असतात की अशा विशिष्ट दिवशी आपण जर काही उपाय केले तर हे उपाय आपल्याला 100% रिझल्ट देणारे असतात आणि त्यामुळे आपल्याला अमावस्येला म्हणजे लक्ष्मीपूजनाला हा उपाय करायचा आहे. आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय करायचे असतात. फक्त उपाय केलं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात असे नाही. तर कधी कधी आपण खूप कष्ट करतो, परंतु आपण जे कष्ट करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत नाही आणि या जगात कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात, परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही, घरातील मुले ऐकत नसतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त स्वतःचा थोडासा वेळ द्यायचा आहे. यापेक्षा आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. त्यामुळे नक्कीच प्रत्येकजण हा उपाय करू शकतात. आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. तसेच दुसरा मी एक उपाय सांगणार आहे, तो तुम्ही दिवसभरात कधीसुद्धा करू शकता. म्हणजे दिवसभरात भर 12 वाजता जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर अगोदर मी एक उपाय सांगते. यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे एक नारळ लागणार आहे, त्यानंतर 4 ते 5 लवंग आणि 7 कापूर तर हे आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्हाला जर दिवसभरात कधीही वेळ असेल तर तुम्ही हा उपाय करा किंवा संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. नारळ जो आहे तर तो सोलायचा नाही, जसा नारळ आहे तर तसा घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर देवासमोर बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे, स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो नारळ देवाकडे शेंडी करून ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे आणि 11 वेळेला ओम काळभैरव नाथाय नमः, ओम काळभैरव नाथाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. या ताटामध्येच बाजूला आपल्याला लवंगा ह्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर डाव्या हाताने आपल्याला ह्या कापरावरती एक एक लवंगा टाकायची आहे. एक लवंग आपल्याला प्रज्वलित झाल्यानंतर ती जळल्यानंतर दुसरी लवंग टाकायची. तसेच अगोदरचा कापूर विझत आल्यानंतर दुसरा कापूर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे देवघरापासून सुरुवात करून संपूर्ण घरभर आपल्याला हा नारळ फिरवायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो नारळ आहे तर त्यावरचा जो कापूर आहे तर तो संपूर्ण घरभर आपण जोपर्यंत फिरवत नाही तर तोपर्यंत विजू द्यायचा नाही. तर पहिला विजत आला की दुसरा कापूर आपल्याला ठेवायचा आहे. घरातील टॉयलेट आणि बाथरूमची जागा सोडून संपूर्ण घरामध्ये स्वयंपाकघर, बेडरूम, हॉलमध्ये हा नारळ फिरवायचा आहे आणि सर्वात शेवटी आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला आतल्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि 7 वेळेला
खालून वर, तर अशा प्रकारे हा नारळ फिरवायचा आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे. आणि त्यानंतर आपल्या घराच्या हॉलच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हा नारळ तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा त्या नारळावरचा कापूर हा पूर्ण जळेल तर त्यानंतर हा नारळ आपण बाजूला ठेवला तरी चालेल. फक्त हा नारळ त्यानंतर देवघरात आणि स्वयंपाकघरात ठेवायचा नाही. आणि हाच नारळ आपण प्रत्येक अमावस्येला वापरून हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. तुम्हाला हा नारळ जर प्रत्येक अमावस्येला वापरायचा नसेल तर तुम्ही हा नारळ विसर्जित सुद्धा करू शकता. तर हा झाला एक उपाय. आणि अशा प्रकारेच आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. म्हणजे दुसरी एक वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून टाकायची आहे. तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला यामध्ये तुम्ही मीठ आणि मोहरी घ्यायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि हे जे मीठ आहे तर घेताना आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. म्हणजे खडे मिठाचे 3 खडे, 5 लाल मिरच्या, थोडीशी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. आणि हे घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून 3 वेळेला तुम्हाला तुमच्या घराची नजर ही काढायची आहे. मिरच्या घेताना ज्या मिरच्यांना देठ आहेत तर अशाच मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला शक्य असेल तर आपल्याला अग्नी पेटवायचा आहे. तुम्ही एका भांड्यामध्ये तो अग्नी पेटवा. तो अग्नी तुम्ही तुमच्या घरात पेटवला तरी चालेल. आणि घराच्या बाहेर जर पेटवता आलं तर तुम्हाला हा अग्नी घराच्या बाहेर पेटवायचा आहे. आणि 3 वेळेला आपल्याला हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर याने आपल्याला आपल्या घराची नजर काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या अग्नीमध्ये आपल्याला ह्या मिरच्या, मीठ, मोहरी जी आहे तर ते नेऊन टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होते. आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक राहतं. आणि ज्या घरातलं वातावरण सकारात्मक असतं, ज्या घरामध्ये नकारात्मकता नसते, तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही सतत वास्तव्य करते. आणि त्यासाठीच आपल्याला माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहावं. तर यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते लक्ष्मीपूजन सुरू होण्या अगोदर करायचे आहेत. आपल्या घरातलं वातावरण आपल्याला सकारात्मक करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल, तुम्ही घराच्या बाहेर हा अग्नी पेटवा, तुमच्या गॅलरीत पेटवा किंवा घरात पेटवा. परंतु काही कारणाने जर तुम्हाला हा अग्नी पेटवणेच शक्य नाही, तुम्हाला अग्नी पेटवायचाच नसेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे. आणि मी जी प्रोसेस अगोदर सांगितली आहे तर हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि हे मीठ मोहरी आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये बेसिनमध्ये नेऊन टाकायचं आहे. तर एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या घराची नजर ही काढू शकतो. तर या दोनपैकी कोणताही एक उपाय किंवा दोन्हीच्या दोन्ही उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की करा. लक्ष्मीपूजन हे वर्षातून एकदा येत असतं. आणि या दिवशी प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीची विधिवत आपापल्या परीने जशी होईल तशी पूजा करत असतात. असं म्हणतात की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी ही सर्वत्र संचार करते. आणि ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, आनंद आहे, उत्साह आहे, तर अशा ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते. तसेच ती संचार करता करता पाहत असते की कोणत्या घरामध्ये गुणसंपन्न लोक आहेत, संस्कारयुक्त लोक आहेत, तसेच कोणत्या घरामध्ये धर्माचे पालन केले जाते. तर अशा ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होत असते. आपण आपल्या कष्टाने जे धन कमवतो, जो पैसा कमवतो, तर याची या दिवशी विधिवत पूजा केली जाते. दिवाळीच्या 5 दिवसांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजन. आणि आपल्या संपत्तीची, वैभवाची वृद्धी व्हावी, म्हणजे यामध्ये वाढ व्हावी. आणि यासाठीच प्रत्येक व्यक्ती, अगदी रंकापासून राजापर्यंत, शेतकऱ्यापासून उद्योगपतीपर्यंत, कामगार ते कारखानदार, प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीपूजन हे करत असतात. त्यासोबतच त्या लक्ष्मीपूजनाला जोड म्हणून आपण जर हे उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये नक्की होईल. त्यासाठी आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, जी अलक्ष्मी आहे, तर तिला आपल्याला अगोदर बाहेर घालवायचं आहे. आणि त्यामुळेच लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त सुरू होण्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. 5:15 ते 5:30 या वेळेतच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.